आता 15 ऑगस्ट येत आहे आणि सगळीकडे चर्चाला उधाण असं येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यासाठी काय केलं. तर त्या व्यक्तींना मी सांगू इच्छिते की त्यांनी एकदा लंडनमधील गोलमेज परिषद हे उघडून वाचावं आणि त्याचबरोबर स्वातंत्र्य मिळण्यासाठी बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं आणि स्वातंत्र्य म्हणजे काय हे पाहणं गरजेचं आहे. बोलण्यापेक्षा आपल्या ब्रिटिश जर केले तर सत्ता कोणाच्या हाती, आणि आज त्याचं तंतोतंत उत्तर प्रत्येक नागरिकाला भेटून राहिलं की जो उघडे डोळे करून पाहत आहे त्यांना. अंधभक्तांसाठी हा व्हिडिओ नाही. तर आज आपल्याला त्याचं उत्तर निश्चित भेटून राहिलं असेल की संविधान लागू करण्यात आलेलं आहे, पण त्याचा उपयोग जो आहे हा उपयोग पूर्णतः करण्यात आलेला नाही. 80 वर्ष झाले आपल्या स्वातंत्र्य मिळून, आणि 80 वर्षाच्या काळात जर बघितलं तर शाळेची जी अवस्था आहे ती शाळेकडे अजूनही कोणत्याही सरकारने 100% लक्ष दिलेलं नाही. इथेपर्यंत की ज्या शाळा होत्या त्याही बंद करण्यात आलेल्या आहेत. इंग्रजांनी एक वेळेस सांगितलं होतं की 10, 15, 20 घरं जे आहे त्या घराच्या आजूबाजूला एक शाळा असणं आवश्यक आहे. पण त्याला विरोध करणारे कोण होते? हे विदेशी नव्हते, तर आपल्याच भारतातील काही समाजकंटक होते. हे वाचणं हे जरुरी आहे. म्हणून ज्यांना असं वाटतं की बाबासाहेबांनी स्वातंत्र्यासाठी काय केलं, तर त्यांनी आपलं व्यक्ती स्वातंत्र्य काय आहे ते पाहावं, आणि त्याचबरोबर स्वातंत्र्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलंय हे वाचा. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.